नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. आज रक्षाबंधनाच्या दिवशी फार सांगायला आनंद होतोय की आज ज्या माणसाविषयी आपण बोलणार आहोत ना, तो व्यक्तिमत्व म्हणजे एक मराठी तरुण इतक्या मोठ्या लेवलला जाऊ शकतो, उद्योजक बनू शकतो किंवा उद्योग क्षेत्रामध्ये एवढी मोठी क्रांती घडवू शकतो, हे सांगताना मला अभिमान वाटतो. म्हणजे खरंच तुम्ही ऐका ही स्टोरी, ही कथा. प्रत्येकानं तो एक प्रवास, छोटासा प्रवास, लहान वयातला, एवढ्या लहान वयातला प्रवास अजून तरी बाकी आहे, फार मोठा प्रवास करायचा आहे, पण हा एवढ्या लहान वयातला प्रवास प्रत्येकाला थक्क करून सोडेल. आपण अनेकदा म्हणतो ना की मराठी माणूस काय करू शकतो, तर मराठी माणूस संपूर्ण देशभरामध्ये स्वतःचा ठसा उमटवू शकतो. आज मी बोलणार आहे जेनेरिक आधारचे फाउंडर अर्जुन देशपांडे. आपण अनेक जण त्यांना ओळखत असाल, पण ऐका काय इंटरेस्टिंग गोष्ट आहे यांच्याविषयी, ऐकण्यासारखी गोष्ट आहे की 2002 सालचा त्यांचा जन्म आहे. आज चाललंय 2026. अवघ्या 24 वर्षाच्या वयामध्ये या व्यक्तीनं फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये जो काही स्वतःचा दबदबा निर्माण करून ठेवलाय ना, ते म्हणजे खरंच मला शब्द नाहीत त्या सगळ्या गोष्टी सांगण्याच्या. म्हणजे जेनेरिक आधार ही जी त्यांनी एक जी काही चैन तयार केले ना, ज्याच्यामध्ये मेडिसिन अत्यंत स्वस्त दरामध्ये सामान्य लोकांना दिल्या जातात. आज खाली केरळ पासून ते अगदी त्या तुमच्या नॉर्थ ईस्टच्या त्रिपुरा असोत, नाहीतर बाकी सगळ्या राज्यांमध्ये आज प्रत्येक ठिकाणी जेनेरिक आधारचे स्टोअर खोलण्याचं काम अर्जुन देशपांडे यांनी केलंय. याच्यासारखी अभिमानाची बाब नाही कुठली. छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या वयाच्या 14 वर्षामध्ये स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतली होती. 14व्या वर्षी त्यांनी तोरणागड सर केला. अर्जुन देशपांडे 24 वर्षाचे आहेत. 24 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी एवढी मोठी भरारी घेतली. म्हणजे ऐका, स्वतः रतन टाटा सरांनी त्यांच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करून त्या बिझनेसला, म्हणजे त्यांना असं वाटलं की हा तरुण काहीतरी करू शकतो, हा तरुण काहीतरी या देशामध्ये असं काहीतरी वेगळं घडवू शकतो. आज एवढे पुरस्कार त्या माणसाला मिळालेत, म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये. मी हॅट्स ऑफ आहे त्यांना, हॅट्स ऑफ आहे. आणि प्रत्येकानं त्यांचा हा जीवनदायी प्रवास ऐकून घ्यावा. बरं, ही इथंच थांबत नाहीत नुसते. आज रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांनी 100 मुलींना, आदिवासी मुलींना सायकल वाटप केलंय. कशासाठी, काय वाटलं? आज त्या आदिवासी मुली, अनेक ठिकाणी रस्ते नाहीत, अनेक ठिकाणी त्यांना चालत जावं लागतं, कितीतरी मैलाचा प्रवास चालत करावा लागतो. आज 100 मुलींना त्या सायकल दिली आहे. सायकलीने प्रवास करा. शाळा सुटता कामा नये. आम्ही देखील शिकलोय, आम्ही देखील मोठे झालोय, आम्ही देखील उद्योजक बनलोय, पण ते आम्ही शिक्षण घेतल्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. तसंच त्या 100 मुलींचं शिक्षण तुटता कामा नये. अजून अनेक ठिकाणी कामं चालू आहेत, अनेक ठिकाणी समाजसेवा चालू आहे. आज त्या 100 मुलींना जी काही रक्षाबंधनाला भेट दिली रे, ही खरी भेट आहे. या बहिणींना दिलेली ही सगळ्यात महत्वाची भेट आहे. कारण त्या आदिवासी मुलींना, आज अनेकांना एसटीचं साधं तिकीट परवडत नाही, हो, नाही परवडत. आज आपल्याला असं वाटतं आपल्याजवळ पैसा असतो, सगळ्या गोष्टी असतात, आपल्याला त्या गोष्टीची किंमत नसते. पण आज अशी काही आदिवासी सगळी लोक आहेत किंवा ग्रामीण खेड्यातल्या आजही लोक अशी आहेत ज्यांना एसटीचं साधं 50 रुपयाचं 60 रुपयाचं तिकीट परवडत नाही. आज त्या 100 मुलींना सायकल देऊन यांनी जो काही मनाचा एक उदारपणा दाखवलाय ना, ही फार मोठी गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट आहे. आणि सांगा हो, 24 वर्षाच्या वयामध्ये एवढं साम्राज्य उभं करणं तुम्हाला सोपं वाटतं? सोपं वाटतं? हा एवढा उदार सगळापणा दाखवणं सोपं वाटतं? हे राजकारणी हजारो करोड रुपये कमवून बसतात, पण त्यांना साधं कुठली गोष्ट करायची झाली तर करता येत नाही. पण आज जे स्वतः शून्यातून वर गेले, ज्यांनी हा बिझनेस मोठा केलाय, उद्योग सगळा जो काय देशभरातल्या ग्रामीण खेड्यांपर्यंत पोहोचवला. त्रिपुरा राज्य, आपल्याला तर अनेकांना माहित पण नाही तिकडे त्रिपुरा राज्य आहे म्हणून. त्या त्रिपुरा राज्यापासून, केरळ पासून, अगदी वरच्या नॉर्थ ईस्ट पासून सगळ्या राज्यांमध्ये आज खेडोपाडी जाऊन हे जेनेरिक आधार, म्हणजे याचा अर्थ काय की जी मी कंपनी ज्या उद्देशानं स्थापन केलंय, जे जेनेरिक आधार जे आहे, त्यातली गोळी एखाद्या सामान्यासाठी मी जी तयार केली ना, छोट्या किमतीमध्ये, कमी किमतीमध्ये, ती त्याच्यापर्यंत पोहोचलीच पाहिजे. आणि तिथपर्यंत ती जाते कशी, त्याच्यावरती माझं स्वतःचं लक्ष असेल. एवढं मोठं जाळं निर्माण करणारा आणि खरोखर गरजूंपर्यंत पोहोचणारा, आणि त्याची ज्या इंटेन्शननं मी त्या उद्योगामध्ये उतरलोय, ते इंटेन्शन पूर्ण झालं पाहिजे. त्याच्यामुळं माझ्या प्रोडक्टवरती कंपनीतून तयार होईपर्यंत, ते त्या गरीब माणसाच्या हातापर्यंत जी वस्तू जाईपर्यंत, ती टॅबलेट किंवा ती गोळी, ते औषध जाईपर्यंत माझं लक्ष असेल. अनेक उद्योजक असे असतात की ते फक्त त्यांचं फक्त एक फॉलोअप घेत असतात, बाकी खाली काय चाललं एवढं सूक्ष्मरित्या पाहत नाहीत. पण अर्जुन देशपांडेंनी ज्या पद्धतीनं या देशातल्या तरुणांना, या जेनझी तरुणांना, मी खास करून या जेनझी तरुणांना सांगतोय, एक जो आदर्श निर्माण करून ठेवलाय ना, तो आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे. अवघं 24 वर्ष वय हो, अजून आयुष्य पडलंय. येणाऱ्या काळामध्ये जेनेरिक आधार हा या देशातला सगळ्यात मोठा सामान्य लोकांचा एक ब्रँड बनेल. आणि तो आहेच, सध्या तरी आहेच, पण अजून तो मोठा होईल.
आणि अशा लोकांना आपण मोठं केलं पाहिजे. आज त्या 100 आदिवासी लोकांना मला असं वाटतं तिथला आमदार किंवा तिथले कोणी असतील त्यांच्याही लक्षात आलं नसेल की असं काही केलं पाहिजे. पण या माणसाने केलं. 100 सायकल्स म्हणजे त्यांच्यासाठी एक त्या बहिणींना दिलेली खरी भेट आहे. त्यांच्या त्या चेहऱ्यावरचं समाधान आहे की मी या मुलींना 100 सायकल दिल्या. आता या सायकल येऊन रोज इथे येतील, शाळा शिकतील, त्यांना कधी अडचण येणार नाही, पायपीट करावी लागणार नाही उन्हातून याच्यातून त्याच्यातून कुठेही. म्हणजे जिथं अर्धा एक तास चालायला जातोय तिथं आम्ही 15 मिनिटात या मुली पोहोचतील, त्यांना सहज शक्य होईल, त्यांना प्रवास अत्यंत रमणीय वाटेल. या सगळ्या गोष्टींचा विचार करणारा हा उद्योजक प्रत्येक महाराष्ट्राच्या घराघरात घडला पाहिजे की नाही. प्रत्येक महाराष्ट्रातल्या घराघरातल्या घडल्याचं जाऊ द्या, प्रत्येक व्यक्तीने किंवा प्रत्येक तरुणांचा यांचा आदर्श घेतला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये या माणसाच्या मागे मराठी माणूस म्हणून आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. खरोखर अभिमानानं सांगतो उभं राहिलं पाहिजे, निश्चित उभं राहिलं पाहिजे. आणि अर्जुन देशपांडेंसारखा एक तरुण जेव्हा असं काहीतरी करतो, मराठी तरुण, तेव्हा अशी छाती एकदम मस्त अभिमानाने फुगते. खरोखर सांगतो तुम्हाला, छान वाटलं. मी जेव्हा हे पाहत होतो, त्यांचं सगळं काम पाहत होतो, मी खास करून हा व्हिडिओ त्याच्यासाठी बनवतोय. एवढ्या मोठ्या लेवलला जाऊन काम करणं आणि एवढ्या लहानशा वयामध्ये एवढं मोठं साम्राज्य निर्माण करणं पण साधी गोष्ट नाहीये. तुम्ही जेव्हा त्याच्यामध्ये पडाल तेव्हा तुम्हाला त्याची दाहकता किंवा त्याचा जो मार्ग आहे ना, तो किती काट्यावाट्यातून जातो ना, हे तेव्हा तुम्हाला समजेल. आणि त्या 100 आदिवासी मुलींना ते देण्याचं कारण म्हणजे कारण त्यांनी ते बघितलेलं आहे, त्यांनी ते पाहिलेलं आहे, त्यांनी ते अनुभवलेलं आहे की गरीबाला कशाची गरज आहे. त्यांनी 100 सायकल द्यायच्या असेल ते कुठल्या एखाद्या शाळेला पाठवून दिलं असं नाही. गरज आहे त्याला तिथपर्यंत ती गोष्ट पोहोचली पाहिजे ही जाण ठेवणारा हा तरुण उद्योजक येणाऱ्या काळामध्ये देशासाठी फार महत्वाचा आहे. कारण अशी जाण असणारी लोक फार कमी आहेत आजच्या समाजामध्ये. बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विषयाबद्दल आणि त्यांच्याबद्दल मला आवर्जून कळवा.